नमस्कार. आज आपल्या सोबत विराम कृषी सेवा केंद्र हेळगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून महेंद्र सूर्यवंशी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर. सर, आज कॅन बायोसिसची जी रोफा सिरीज आज लॉन्च झाली, तर आपला जो लॉन्चिंग प्रोग्राम झाला, तर लॉन्चिंग प्रोग्राम बद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याचबरोबर जी रोफा सिरीज लॉन्च झाली त्या सिरीजचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याबद्दल थोडक्यात सांगा सर. कॅन बायोसिसची बकेट लिस्ट सुरुवातीला फक्त बायोलॉजिकल मध्ये होती. त्याची आम्हाला थोडीशी खंत होती की आपल्याला थोडंसं फर्टिलायझरमध्ये काय येता येईल, खूप चांगलं होईल. तर ती कॅन बायोसिस ती सुद्धा एक कमी पूर्ण केली आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा कॅन बायोसिस कंपनीचं मी आभार मानतो. आणि रोपा जी सिरीज आहे, प्रोग्राम आहे, खूप छान कार्यक्रम अरेंज केलेला आहे. त्याच्यामागे मेहनत मला दिसत आहे टीमची, कारण कोणताही कार्यक्रम लॉन्च करताना त्याच्यामागे खूप दिवस काम करावं लागतं. तर तो एफर्ट्स आपल्या टीमने घेतलेले आहेत. सर्व टेक्निकल सेशन चांगले झाले, पॅनल डिस्कशन पण खूप छान झाले. असे लॉन्चिंग प्रोग्राम होत नाही. बऱ्यापैकी लॉन्चिंग प्रोग्राममध्ये दाखवतात, एक छानसं म्युझिक लावतात आणि जेवण जातात. पण इथं डीलर सोबत असू द्या किंवा शेतकऱ्यांचा असू द्या किंवा वेगवेगळे सायंटिस्ट असू द्या, तर ह्या मार्फत लोकांना किंवा डीलरांना किंवा शेतकऱ्यांना आपण ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. आणि शिवाय बरेच जे डिग्नेटरी आले होते ते सुद्धा खूप चांगल्या लेवलचे आणि चांगले शेतकरी होते, खूप नावाजलेले व्यक्ती होते. एक छान कार्यक्रम अरेंज केला. सगळ्या सुखसुविधा खूप चांगल्या होत्या. शेतकऱ्यांना सर कसा फायदा होईल या सिरीजचा? रोपा सिरीज काय आहे, बरेच आता जे फर्टिलायझर्स आहेत, जे स्टेट फर्टिलायझर आहेत किंवा जे पीएच चा इश्यू आहे, जो पीएच इश्यू ह्याच्यामध्ये खूप कमी येईल आणि ह्याच्यामध्ये जे ॲब्सॉर्प्शन आहे प्लांटचं, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि त्याच्यापासून उत्पन्नामध्ये वाढ होईल. आणि कारण ज्या काही प्रॉब्लेम येतात, जसं नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम मिक्स बऱ्यापैकी खूप कमी कंपन्यांचे आता ते फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत. तर ते कमी किमतीमध्ये आणि एक चांगल्या ट्रस्ट बिल्डिंग कंपनीपासून जे डिझाईन आहे, तर अशा एक रिनंट कंपनीपासून जे मिळेल, जी टेक्नॉलॉजी त्याचा रिसर्च स्ट्रॉंग आहे, तर त्याच्यापासून मिळालं तर 100% आम्हाला त्याचा फायदा होईल. कारण कॅल्शियम आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, हे जे महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत, जे सेकंडरी एलिमेंट्स आहेत, मी जसं म्हटलं की ते कॅरियर आहेत, तर हे जर खूप चांगल्या पद्धतीने मिळाले तर त्याचा 100% शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी, त्याच्याने बरेच क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा काम करतो. तसंच सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की कॅन बायोसिसचे जे प्रोडक्ट तुम्ही आता शेतकऱ्यांना सजेस्ट करत आहात, त्याबद्दल शेतकऱ्यांचा तुम्हाला कसा अनुभव येतो? मी कॅन बायोसिस कंपनीचं काम तसं मागून घेतलं. पहिली कंपनी होती, कारण मला माहिती होतं कॅन बायोसिस हे ट्रस्टवरती कंपनी आहे. तर त्याचं दुसरं एक रिझन आहे की कंपनीमध्ये मी आता जेव्हापासून एक प्रोग्राम घेतोय किंवा आम्ही ज्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी घेतल्या कॅन बायोसिस मार्फत, तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पण एक ट्रस्ट बिल्ड आहे. आमच्याकडे असे शेतकरी आहेत की शुभारंभ किट नावानं म्हणतात की आम्हाला TB3 पाहिजे, ताबा पाहिजे, ताबाजी पाहिजे, म्हणजे असे मागणारे लोक आहेत. कारण अशा खूप कमी कंपन्यांचे प्रोडक्ट असतात की जेणेकरून, आणि ते पण बायोलॉजिकलमध्ये महत्त्वाचं म्हणजे, कारण केमिकलमध्ये मागतात, समजा विडीसाईडमध्ये वगैरे द्या, पण बायोलॉजिकलमध्ये मागणारे खूप कमी शेतकरी असतात. तर असे एक आम्ही शेतकऱ्यांचा गट आमच्या भागामध्ये तयार केला आहे आपल्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मार्फत. तिथे लोक स्वतःहून मागतात. जास्त करून आम्ही शुभारंभ केलेला अनुभव घेतलेला आहे. धन्यवाद सर. तुम्ही जे काही सहकार्य कॅन बायोसिसला करत आहात आणि आमच्या खाली जे एम्प्लॉई काम करतात त्यांना तुम्ही जे सहकार्य करत आहात, नक्कीच तुम्ही आणि आम्ही दोघे मिळून आपण जैविक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करू. जसं तुम्ही म्हटले की एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मधून तुम्ही शेतकऱ्यांना जागरूक करत आहात, तर असंच आपण दोन्ही कॅन बायोसिस तसंच तुम्ही मिळून एक्सटेन्शन ही ऍक्टिव्हिटी सलग चालू ठेवू आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शित करू. धन्यवाद. येस, धन्यवाद सर.